एक महत्त्वाची बातमी बघूया. तर मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे रील स्टार रोहिणी पाराध्ये हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हॉटेल ग्रामपंचायत नावानं सुरू असलेल्या आपल्या हॉटेलमध्येच रोहिणीनं हे टोकाचं पाऊल उचललंय. रोहिणी आणि तिचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर रील्समुळे प्रसिद्ध झाले होते. हॉटेल व्यवसाय वाढवत त्यांनी तालुक्यात आणखी 2 शाखा सुरू केल्या होत्या. मात्र शाखांचं व्यवस्थापन, आर्थिक ताण आणि कौटुंबिक वाद यामुळेच दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा होती. मंगळवारी दुपारी रोहिणीनं स्वयंपाकखोलीमध्ये गळफास घेतल्याचं उघड झालंय. तिला तातडीनं रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. दरम्यान मंगळवेढा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढचा तपास सुरू आहे. असं कसं तू स्वयंपाक करत नाही आणि गॅस संपला म्हणून काय झालं? आता चूल आहे ना, तुला लाकडं आणून देतो, तुला चूल मांडून देतो, चुलीवर बनव. तू जुना पाना जुना घरातला काढ आणि त्यात स्टोअर स्वयंपाक बनव. गॅस आता काय नाही. एवढे दिवस चुलीवरच स्वयंपाक करत होते की धुरण डोळा गेला माझा. काय लाडानं सांगते महिना झालं बनवते म्हणून. महिना झालं म्हणून काय झालं? पूर्वीच्या बायका. अहो तुम्हाला काय कळते मिळते का नाही? दिवसभर माझ्या हाताला दम नाही, सकाळपासून भाकऱ्या बनवते. तुमचं काय आपल्या काउंटरवर बसताव, जरा मदत करायला काय होतंय तुम्हाला? आता भाकरी करताना तुला कसली मदत करायची ग? तुझी भाकरी करताना पण तुला माझीच मदत पाहिजे. म्हणजे आता मी तुला पीठ मळून द्यायला चालू करतो, थापून देतो. कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली. अचानक काय झालं ते आता तिचं राहणार होती हॉटेलवर. ती हॉटेलवर व्यवसाय करते. ती मी कधी जातो, चांगलं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं, प्रसिद्ध झाले. हा प्रसिद्ध झालं होतं, चांगलं चाललं होतं. खात्याती करून म्हणून आम्ही जात बी नव्हतो. मी शेताकडे जायचो, थोडं 2 एकर शेत आहे माझं. मग ती जायचो यायचो, मी जात नव्हतो, येत नव्हतो. आता काय अचानक झाली ही माहितीच नाही आपल्याला. तुम्हाला हे अनपेक्षित मला कळल्या बातमीकडे मग गेलो. दिनांक 26/5/26 रोजी इसम नामे निलेश विलास पारादे यांनी मंगळवेढा पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की त्याची पत्नी रोहिणी हिने त्यांच्याच ब्रह्मपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायतच्या किचनमध्ये ओढणीने गळफास घेऊन अज्ञात कारणाने आत्महत्या केली आहे. सदरबाबत मंगळवेढा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला असून तपास चालू आहे.